आणि आता पुढची बातमी बघूयात। एकीकडे मुंबईच्या दादर कबूतरखाना येथील पक्ष्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे, असं असताना दुसरीकडे गिरगाव परिसरातील कबूतरखाना येथे देखील पक्ष्यांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे। कोर्टाने मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात नुकतेच निर्देश देताना नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका गिरगाव चौपाटी येथील कबूतरखान्यांसंदर्भात काय पावलं उचलणार याकडे लक्ष लागलंय आणि याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। कबूतरखाना इथं धान्य टाकू नये यासाठी आता तगडा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि नागरिकांचा आणि पोलीस प्रशासनाचं कुठेतरी एक संघर्षाचं वातावरण सध्या त्या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहे। दुसरीकडे आता कबुतरांची संख्या जी आहे त्यामुळे कदाचित या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये वाढल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कबूतर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कबुतरांमुळे त्रास होतो, श्वसनाचा त्रास होतो अशा पद्धतीचा डॉक्टरांचा अहवाल आहे जो नुकताच कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीमध्ये मांडण्यात आला होता आणि त्यानंतर कुठेतरी मुंबईतल्या सर्वच भागामध्ये असणाऱ्या कबूतरखान्यांसंदर्भामध्ये जे निर्देश दिले त्याचं पालन व्हावं असं कोर्टाचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। या संदर्भामध्ये आता एक समिती स्थापन करण्यात आली आहे। समिती जो निर्णय घेईल तो सगळ्यांनाच मान्य करावा लागणार आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता आता मुंबईतील कबूतरखान्यांसंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्याचं मात्र आपण हे गिरगाव परिसरातलं चित्र पाहिलं, या परिसरामध्ये मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कबूतर पाहायला मिळत आहेत। आता या संदर्भात पालिका प्रशासन काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि त्यासाठी आता पालिका कर्मचारी देखील या ठिकाणी कदाचित येऊ शकतात आणि या कबूतरखान्यासंदर्भात देखील काहीतरी महत्त्वाची पावलं उचलली जाऊ शकतात। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई।